धन्य त्याची तया माय प्रसवली, ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रूपी। विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी, विठ्ठल शयनी न विसंबती, त्याचे सर्व काम पूर्ण मनोरथ करील हा नाथ पंढरीचा। विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी, विठ्ठल शयनी न विसंबती। निळा म्हणे ज्यांचा हेत पांडुरंग, निळा म्हणे ज्यांचा हेत पांडुरंग, रंगले ते जगी धन्य झाले। विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी, विठ्ठल शयनी न विसंबती। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरम पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे। समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजेवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोलिए हनुमान जी महाराज की। मंगल भवन मंगल हारे, द्रव वसुध शरथ अचिर बिहारी। मंगल भवन मंगल हारे, द्रव वसुध शरथ अचिर बिहारी। मंगल भवन मंगल हारे, द्रव वसुध शरथ अचिर बिहारी। मंगल भवन मंगल हारे, द्रव वसुध शरथ अचिर बिहारी। जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरु देव की नाई, कृपा करो गुरु देव की नाई। मंगल भवन मंगल हारे, तव वसुध शरथ
त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आता वंदो श्रुतिजन जे अखंड सावधान जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी। आता वंदो श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाची निगुह्य ज्ञान प्रगटे जनी। नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थचे गेले नाना अघाते मृत्यूपंथे। धन्य त्याची तया माय प्रसवली ज्यांचे निष्ठा जडली विठ्ठल रूपी। विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी विठ्ठल शयनी न विसंबती। उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप, सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य निळोबारायांचा असून या अभंगाच्या माध्यमातून निळोबाराय ज्या ज्या महात्म्याची ज्या ज्या व्यक्तीची ज्या ज्या साधूची निष्ठा भगवत प्राप्तीसाठी जडलेली आहे त्याला धन्यता देणारा अभंग आहे। या अभंगाकडे थोडं वळण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य आहे की काय प्रयोजन सांगावं, त्या निमित्तानं अनुसरून आजच्या कीर्तनाचं आयोजन प्रयोजन निमित्त म्हणजे वैकुंठवासी रामकृष्ण रावसाहेब पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आज या कीर्तनाचं आयोजन। त्यांच्या संपूर्ण परिवारानं हे पूर्ण केलेलं नियोजन आहे। त्यांचे चिरंजीव श्री राजेश लक्ष्मण पाटील, शरद रामकृष्ण पाटील, लक्ष्मण रामकृष्ण पाटील या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून आजचं हे सगळं आयोजन आहे। आणि त्या निमित्ताला अनुसरून सगळी श्रोते सज्जन भाविक मायबाप उपस्थित आहेत। एक कीर्तनात सगळ्यांची नावं घेणं माझ्याच्यानं अशक्य आहे आणि पहिली गोष्ट मला ती आवडती नाही ती मी कधी घेतली नाही। काय आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा 4092 अभंगाचा आहे। तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती बसायचे पण कुठं गात्यात नाव छत्रपतींचं तुकोबारायांनी घेतलं नाही। आजचे कीर्तनकार पाहायचं गेले तर पाटील पाटील म्हणण्यातच अर्धा एक तास चालला। बरोबर आहे की आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात गोष्टी आहेत। उग नाव घेत बसण्यात काय गरजेचं आहे मायबापांना। असो, माफी मागतो आणि पुढे चालतो। काय निळोबारांनी अभंगातून म्हणायचा आशय आपल्याला पाहायचा आहे, ज्याच्यासाठी हे कीर्तन आहे तेच आपल्याला ऐकायचे आणि याच्यातून बाहेर पडायचे। या अभंगातला सुरुवात करण्या अगोदर थोड्याशा काही शंका आहेत। ती शंका म्हणजे अशी, अभंगाची सुरुवात आहे, धन्य त्याची तया माय प्रसवली आणि ज्याची निष्ठा जडली विठ्ठल रूपी। ज्याची निष्ठा जडली विठ्ठल रूपी इकडे जाण्या अगोदर आपण पहिला विचार करू पूर्वार्धाचा। धन्य त्याची तया माय प्रसवली, विचार करा, ही गोष्ट अशक्य आहे। कशी अशक्य आहे मला सांगा, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे मला। आपण मायच्या पोटाला जन्माला येतो का आपल्या पोटाला माय येते? सांगा, बोला। आपण मायच्या पोटाला जन्माला येतो, बरोबर आहे ना? निळोबारायांचं म्हणणं उलट वाटते की नाही? पहा, धन्य त्याची तया माय प्रसवली। ऐका, साधू संतांच्या मुखातून निघालेली शब्द सहजगत्या जरी बाहेर पडत असतील पण ते सोपे नसतात, आपल्या बुद्धीला झेपत नाहीत म्हणून आपल्याला ते पटत नाही। विशेषतः साधू संतांच्या मुखातून निघालेल्या शब्दाची किंमत होऊ शकत नाही, एवढे अनमोल शब्द आहेत। ज्ञानोबारायांनी साधू संतांच्या शब्दाची उंची कितपर्यंत आहे हे सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, इथे वेदमुखे झाले मन पवन पांगुळले आणि राती वेन मावळले रवी शशी। ज्ञानोबाराय साधू संतांच्या शब्दाची उंची सांगतात। अरे साधू संतांनी सहजात बोलावं, तिथं वेद पांगळा पडावा, ही साधूंच्या शब्दाची उंची।
ऐका, इथे वेद मुके झाले, वेद सुद्धा पांगळा पडतो, मुका पडतो, मुका होतो जिथं साधू संत सहजात बोलतात. ऐका, मग निळोबाऱ्यांचं बोलणं चुकीचं नाही, आपल्या बुद्धीला झेपत नाही म्हणून ते उचलत नाही आपल्याला शब्द, त्याचे अर्थ आपल्या बुद्धीला कळत नाहीत म्हणून चुकीचे वाटतात. विशेषतः ही गोष्ट अशक्य असणारी आहे, पण साधू संतांच्या मुखातली शब्दही चुकीचे नाहीत हेही तितकंच बरोबर आहे. ऐका, या शंकेतून मला बाहेर काढायचे. साधू संतांच्या शब्दाची उंची सांगत असताना आमचे गुरुजी म्हणायचे, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, ही साधूच्या शब्दाची उंची. विशेषतः साधू संतांच्या शब्दाचा आश्रय घेतला तर आपलं जीवन सार्थकी आहे. साधू संतांचे शब्द चुकीचे नाहीतच, विशेषतः चुकीचे वाटणारे जरी शब्द आपण आपल्या पदरात घेतले तर आपलं पतन नाही, आपला उद्धार आहे, उद्धार आहे आपला. कारण आहे, साधूच्या मुखातून निघालेली शब्द जरी शिव्या असल्या, शिव्या जरी असल्या तर ज्ञानोबा म्हणले, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, आणि मग शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. ऐका बरं, ज्ञानोबा म्हटले साधूंच्या शब्दांची महती आहे का, जरी शिव्या मुखातून निघत असल्या, एखाद्यांची अपेक्षा असते पहा, वारकऱ्याच्या मुखातून, साधूच्या मुखातून, संतांच्या मुखातून अपशब्द जर बाहेर पडत असतील तर आपली त्याच्यावर असणारी निष्ठा, श्रद्धा कमी होते. ऐका बरं, हे बरोबर आहे की न पहा. एखादा वारकरी असेल, त्याच्या मुखातून जर एखादा अपशब्द बाहेर पडत असेल तर माणसांची त्याच्यावर जर असलेली एखादी निष्ठा असेल थोडी बहुत, ती सुद्धा निष्ठते एखाद्या चुकीच्या शब्दातून. बरोबर आहे ना हे. वारकऱ्याचा एखादा अपशब्द आपल्याला मान्य ठरत नाही, आपण त्याचा सहन करून घेत नाही. काय झालं, बस होती एक बस एसटी, आणि त्या एसटी महामंडळाच्या प्रवासामध्ये मी मागच्या साईडला बसलेलो होतो आणि पुढच्या साईडला एक वारकरी बाबा बसलेले होते. ऐका बरं, एक वारकरी बाबा बसलेले होते आणि त्यांचा प्रवास चालू होता आणि एक गाव आलं, त्या गावात एक पिदाडा माणूस त्या गाडीमध्ये चढला प्रवासासाठी. पिलेला माणूस होता आणि तो नेमका त्या बाबाच्या जवळ जाऊन बसला. जे वारकरी बाबा बसले होते ना त्यांच्या बाजूला जाऊन बसला. थोडा वेळ गेला, बाबाला तो वास सहन होत ना, वारकरी बाबांना ते उचमळल्यासारखं होत होतं. बाबा म्हणले, माग एवढी मोठी गाडी शिल्लक आहे, रिकामी आहे, माग जाऊन बसा बाबा, असं वारकरी बाबा त्या पिलेल्या माणसाला म्हणले. ते म्हणलं, का तुझ्या का बापाची जागा आहे का काय. चालू झालं त्याचं तिथून, मला बस वाटेल तिथं बसल. ते चालू झालं, ते बनून ते आगाव बोलायचं चालू झालं. बाबा म्हणले, मी काय तुम्हाला आगाव बोलत नाही, काय नाही, उगं उठा की, म्हणजे मला त्रास होतोय म्हणून उठतो. बरं बाबा मला उठू दे, काय गरज आहे उठायची, एवढा त्रास होते का माणसावाचा, असं ते चालू केलं. बरं बाबा बसतो इथं, पण पलीकडे तर तोंड करून बस, असं ते वारकरी बाबा म्हणले. कस काय शक्य आहे हे का अशी बसायची पद्धत असते का. ते पिणारं माणूस, दोघाचा एवढा वाद चालू झाला, एकमेकाच्या गच्ची धरले एकमेकाने. वारकरी बाबांनी त्या पिदाड्याची धरली आणि पिदाड्याने त्या वारकरी बाबाची धरली. आता हे बसमधलं भांडण आम्ही पाहत होतो. सोडवायला आम्ही जाणार, त्याच्यात काही काही शहाणी माणसं उठली होती. आता आम्ही वयानं कमीच की, त्या कोण ऐकणार आहे आमचं. ते काही मोठे वयानं असलेली गेले सोडवायला, आणि सोडवाय जाणारी माणसं कोणाला शिकवत असतील हो. हा हा हे माहित असेल सगळ्यांना. पिदाड्याला कुणी बोल ना, ते वारकरी बाबाला, हे त्याच जाऊ द्या, ती एक गेलेला आहे, तुम्हाला कळणार का काय. ती एक काय पिले म्हणून कळत नसेल आणि तुम्ही चांगले हो की, असं उलट वारकऱ्या. मला हे सांगायचंय, वारकऱ्याकून चुका होणाऱ्या मान्य समाजाला ठरत नाहीत. जिथं साधू संतांच्या मुखातली शब्द पाहायची झाली तर ज्ञानोबाराय सोडले तर तुकोबाराय एकनाथ महाराजांकडे पाहावं, त्यांच्या मुखातून शिव्या बाहेर पडल्या. पण शिव्या पडायचं सुद्धा कारण एकच आहे, शिव्या मुखातून बाहेर पडायचं कारण आहे, पतनाकडे जाणारा समाज न जाता हरिप्राप्तीसाठी काहीतरी पावलं उचलावी याच्यासाठी शिव्या आहेत. मला हे सांगायचंय, ज्ञानोबाराय म्हणतात, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे. साधूच्या मुखातून शब्द नंतर बाहेर पडतात, त्या अगोदर त्यांच्या मुखातून दया बाहेर पडते. दया. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, आणि मग शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. माझं बोलणं कळलं की नाही. कौग मी माझ्या नादातून तुम्ही तुमच्या नादात, असं होऊ नये. कसं झाले, कीर्तन ऐकायच्या पद्धती बिघडून गेल्या. कीर्तनकाराच्या चुका नाही त्याच्यात, ऐकणाऱ्याच्या पद्धती बिघडल्या.
जर तुम्ही ऐकणारच मनावर घेणार नाही तर कीर्तन करणारेच नाहीत ना तसे. कीर्तन ऐकत असताना लोकांना सवय लागल्यात. महाराजांना तर 2-4 कविता म्हणल्या तर कीर्तन झाल्यासारखं वाटतंय. 2-4 सासूसुनाच्या गोष्टी झाल्या तर मग बरं, मग पुढच्या वर्षी आणा त्याला. ज्ञानोबा तुकोबारांचे प्रमाण द्यायचे, कोण आणाल तिकीन काय नाही असं लगेच म्हणणारा समाज आहे. विशेषतः कीर्तन काही कीर्तनकारांची कीर्तनं जर ऐकली, मंडपाच्या बाहेरून जर तुम्ही ऐकत असाल तर आत तमाशा चालू आहे की कीर्तन चालू आहे लक्षात येत नाही. मंडपात गेल्यावर लक्षात येईल कीर्तन आहे. कीर्तनकाराचं कीर्तन करणं तसं, वाजवण्याचा टँग 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 वाजवणं बी तसं, आणि म्हणणाऱ्याच्या चाली तशा झाल्या. बरोबर आहे. तमाशात आणि कीर्तनात फरक वाटणं गेलाय. ही पद्धत कीर्तनाची बिघडून गेली. महाराज कीर्तनाला चाललाय की फॅशन शोला चाललाय ओळखू ना गेले. एवढं तर नटून चालले. सगळं पतनाकडे जाण्याचा मार्ग आहे मायबापांनो. बस मला एवढं सांगायचं, माझं कळ आली की एवढं बोलण्यासाठी एवढं बोलावं लागलं. कळते ना माझं बोलणं. ज्ञानोबारांना म्हणायचं होतं, बाबा मुखातून शब्द बाहेर नंतर पडतात, त्या अगोदर साधूच्या मुखातून दया बाहेर पडते. ही साधूंच्या शब्दांचा आश्रय आहे. या शब्दांचा आश्रय जरी शिव्या स्वरूपानं आपण पदरात घेतला तर आपला उद्धार आहे. एकदा रामचंद्र प्रभू, लक्ष्मण राय आणि सीतामया वनवासाला निघालेली आहेत आणि त्यांचा तो प्रवास चालू असताना अनेक साधू संतांच्या भेटी घेत त्यांच्या जीवनाला परिपूर्णत्व देऊन आपल्या जीवनाची वाटचाल ते करत होते. पुण्य रघुनाथ चले बन आगे, पुण्य रघुनाथ चले बन आगे, मुनिवर वृंद विपुल संग लागे. आपला प्रवास चालू असताना अनेक साधू संतांच्या जीवनाला परिपूर्णत्व देऊन आपली जीवनाची वाटचाल रामचंद्र प्रभू, लक्ष्मणराय आणि सीतामया करत होते. एके दिवशी रामचंद्र प्रभू आणि सीतामय्या एका झाडाच्या सावलीखाली बसले. मावशी एका मोठ्या वृक्षाखाली ते बसले सावलीला. आणि सावलीला बसल्यानंतर सीतामयाचं लक्ष त्या झाडाकडे गेलं. वरी पाहिलं सीतामया, आणि वरी पाहिलं तर सीतामयाला एक दिसलं. त्या झाडाचा आधार घेऊन एक वेली त्याच्यावर चढलेली आहे आणि त्या वेलीनं पुरेपूर त्या झाडाला व्यापून घेतलेलं आहे. हे सीतामयानं पाहिलं आणि सीतामया म्हणते, प्रभू बघा म्हणे या झाडाकडे, या झाडाकडे बघा. किती भाग्यवान असेल, किती भाग्यवान असेल ही वेली, जिला आधार म्हणून हे झाड प्राप्त झालं, झाड प्राप्त झालं. रामचंद्र प्रभू म्हणले, वेली भाग्यवान नाही, हे झाड भाग्यवान आहे. हिला प्रसार व्हायला भेटलं हे मान्य आहे मला, पण हिच्या प्रसारामुळे याला सावली भेटली. याची स्वतःची जरी कमी असली, या वेली स्वरूपाने तिला किती झापून घेतलंय, किती मायेनं पांगर घातलंय. या दोघांचा वाद चालू झाला. सीतामया म्हणायच्या वेली भाग्यवान आणि रामचंद्र प्रभू म्हणायचे झाड भाग्यवान. दोघांचा आवाज चढत चढत गेला. हे म्हणायचं तसं कुठं असतंय, वेली भाग्यवान आहे. प्रभू म्हणायचे नाही नाही, झाडच भाग्यवान. दोघांचा वाद इतका पेटत पेटत मोठ्या आवाजापर्यंत गेला. तेवढ्यामध्ये लक्ष्मणराया मागून खोकलले. दोघही चाचरले आणि मागं वळून पाहतात. कधी आलात भाऊजी असं सीतामयाने विचारलं. ते म्हणले, आई जेव्हा चालू झालं का तेव्हा चालतं. हे काय म्हणे, आमच्या दोघांचा वाद लागलाय. हे म्हणतात झाड भाग्यवान आहे, मी म्हणते वेली भाग्यवान. या दोन्ही विचारातून आम्हाला बाजूला करा. सीतामयाने लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मणराया म्हणू लागले प्रभूला आणि सीतामयाला, आई प्रभू ऐका, मी वेली म्हणलो तर माय तुम्हाला राग येईल आणि प्रभू झाड म्हणलो तर तुम्हाला राग येईल. मला दोन्हीही फांद्यात पडायचं नाही. पण एक सांगतो, मला वाटतंय ते खरं तर ही वेलीही भाग्यवान नाही आणि हे झाडही भाग्यवान नाही. या दोन्हीच्या सावलीखाली बसणारा लक्ष्मण भाग्यवान. आपलं हे तसंच आहे बरं. झाड स्वरूपानं भक्कम तुकोबार आहे, वेलू स्वरूपानं कोमल आहेत ज्ञानोबार आहे, पण प्रसार बक्कळ मोठा आहे. पण याच्या सावलीखाली बसणारे आपण भाग्यवान आहेत. ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे भाग्यवान नाहीत. त्या सावलीचा आश्रय घेतला तर आपणच खरे भाग्यवान. फक्त एकच आहे, ती सावली आपल्याला सापडावी. नाही तर गांजाच्या झाड साडाखाली जाऊन बसण्यात काय मजा. एक आहे आपलं जीवन सगळं व्यवस्थित मार्गाने चालू आहे, पण एक झाले झाडही मिळाले
पण त्या आश्रयानं आपलं जगणं राहिलं नाही. ज्ञानोबराय म्हणले पहा, ज्ञानोबरायांची भाषा आहे, कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी दे तसे गाठी. ज्ञानोबरायांची ओवे ज्ञानेश्वरी. कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी दे तसे गाठी, तैसा निदैवे निघे किरटी दैन्याची करू. ज्ञानोबराय म्हणले कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय, जी इच्छा पाहिजे ते सगळं काही प्राप्त करून देणारे हे झाड आहे, वृक्ष आहे, कल्पतरू आहे. पण तिथं बसून आपली भीक मागायची वृत्तीच जात नाही. फाटलेल्या झोळीला गाठी मारत बसलोय आपण. त्या झाडाला जे मागल ते देणारं, प्राप्त करून देणार आहे. पण मला एक सांगा, त्याच वृक्षाखाली बसून जर झोळीला गाठी मारत असू, परिणामी पुन्हा काय करत बसायचे हो? भिकच मागायची आहे ना. तैसा निदैवे निघे किरटी दैन्याची करू, पुन्हा भिकच मागायची आहे. पण एक मात्र लक्षात घ्या, तुम्ही बसलायत कल्पतरूच्या झाडाखाली, आजपासून पुन्हा कधीच भीक मागायला लावू नये. तेवढं काही प्राप्त करून ते देणारं झाड आहे. पण एक आहे, त्या झाडाची किंमत कळावी आणि ते झाड सगळं देणार हे आपल्याला समजा. काय उने त्याला सांगा जोजी, काय उने त्याला कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला, 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 कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला. काय उने त्याला सांगा जोजी, काय उने त्याला सांगा जोजी, काय उने त्याला सांगा जोजी, काय उने त्याला सांगा जोजी. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे. कल्पतरू तळवटी जो कोणी पैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. काय ऊन आहे हो त्या माणसाला जो कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय, त्याला काही ऊन नाही. जी इच्छा असेल ती मिळणार आहे. तसंच आहे, साधू संतांच्या आश्रयाखाली राहावं आपण, साधू संतांच्या शब्दाखाली, सावलीखाली आपण जगावं. पण बसलोय जगलोय सगळे मात्र ठीक आहे, पण त्या शब्दाची किंमत असावी आपल्याला. विशेषतः याचा आश्रय घेऊन जगणारी पुष्कळ माणसं आपल्याला परिस्थितीने दिसायलेली आहे. पण केवळ शब्दाचा आश्रय जगणारे आहेत, सावलीखाली आपलं जीवन व्यवस्थित जाईल ही मात्र दृष्टी राहिली नाही. केवळ आणि केवळ पैसा आणि मान प्रतिष्ठा मिळावी म्हणून शब्दाकडे गेलेली माणसं आहेत. मला जास्त विषय वाढवायचा नाही. मला याच्यासाठी एवढा विषय इथपर्यंत नेलाय. साधू संतांच्या मुखातून निघालेल्या जरी शिव्या असल्या आपल्या हिताचे, मुखातून निघाली शब्द चुकीचे वाटतील, पण चुकीचे कदापि नसून ते आपल्या बुद्धीला झेपत नाहीत म्हणून चुकीचे आहेत. मग महाराज, हे महाराजांचं म्हणणं जरा या पूर्ण कालाला संबोधित नसून हे वेगळं बोलल्यासारखं वाटते. काय? धन्य त्याची तया माय प्रसवली, हे शक्य नसणारी गोष्ट आहे. पण महाराज म्हणले माय स्वरूपानं जर माय घेतली तर शब्द चुकीचा लागेल. इथं माय स्वरूपानं बुद्धी घ्या. बुद्धी जर माय स्वरूपानं बुद्धी घेतली तर आपला सगळा आशय लक्षात येईल. ज्याची बुद्धी, ज्याचा सगळं जीवन भगवंताच्या या स्वरूपासाठी जडलेलं आहे, निळोबार आहे, त्याच्या बुद्धीला माय स्वरूपानं धन्यता देत असताना अभंगाचं पहिले चरण. धन्य त्याची तया माय विसरली,
प्रत्येकाच्या बुद्धीला कित्येक विक्षेप आहे तो जोडलेली. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग, परिणाम धरो जाता संग तव तो होय बाधक. अनंत बुद्धीचे तरंग, किती तरंग आहे त्याचं गणित नाही, अनंत आहे. आणि त्याचा जर संग धरला तर क्षणोक्षणा पालटते रंग धरो जाता संग तव तो होय बाधक. बाधक स्वरूपापर्यंत आपण सगळे जाऊ जर त्या बुद्धीच्या स्वरूपाने आपण चालू लागलो तर. म्हणून आपली बुद्धी व्यवस्थित स्वरूपाने आपल्याला वाट दाखवत नाही. म्हणून साधू संतांनी प्रत्येकाच्या बुद्धीला देव स्वरूपाला जोडा रे बाबांनो. याच्यासाठी आपल्या सगळ्यांना साधू संतांनी शब्द स्वरूपाने सगळ्यांना शिकवलेला आहे. तुकोबाराय म्हणतात पहा, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही. मागुता नाही मनुष्य जन्म, मागुता नाही मनुष्य जन्म, मागुता नाही मनुष्य जन्म. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य जन्म. आपुल्या हिताचे न होती सायास, म्हणून बाबांनो बुद्धीचा पालट धरा रे काही. ऐका, बुद्धीचा पालट धरावा, कारण आहे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा भेटणारा नाही, पुन्हा भेटत नाही. म्हणून बुद्धीचा पालट धरा. 84 लाख येवनीमध्ये प्रत्येक जन्म एक येवनी कोटी कोटी फेर आहे, पण मनुष्य जन्म नाही, एकदाच आहे, फक्त एकदाच आहे. आणि जर त्या योगानं गेला नाही तर नामदेवराय म्हणतात बाबा जर केलं नाही तर पुन्हा परिणाम आहे. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा अंतयाचा माथेरा केला मुढे. मूर्ख माणसाने त्याचं माथेर केलंय जर त्याचं महत्व न कळाल्यामुळे. मला एक सांगायचंय, कारण आहे या नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर जर आपली बुद्धी भगवत स्वरूपासाठी धावत नसेल तर आपल्या जन्माचं येऊन काही तर कारण नाही ना, सार्थकी नाही. कारण एवढीच या जन्मात प्राप्त झालेली बुद्धी आहे. शरीर स्वरूपाने इतर जन्मामध्ये बक्कळ काही काही मिळाली, याच्यासारखं जीभ मिळाली. या जन्मात जीभ प्राप्त आहे, यापूर्वी प्राप्त होती. लांबल्याचं काही इतीच जन्मात, काही काही जन्मात जीभ आहे, सतत बाहेर काढून हिडतंय. पण त्या जीभीनं देवाचं नाव लांबल्याचं काय म्हणून घेता येत नाही. बरोबर आहे ना? सगळं काही प्राप्त होईल, पण बुद्धी फक्त याच जन्मात आहे. देवाचं भजन करावं ही बुद्धी इतर जन्मात नाही.
इतर जन्मात नाही. याच देही घडे अनेक हे ज्ञान नाही कुठे. म्हणून बाबांनो बुद्धीचा पालट धरारे काही. बुद्धी पतनाकडे जात असताना ज्ञानोबा म्हणतात कशी जाते. संगा संजायते कामात, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविद भ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. ऐका ज्ञानोबा याच्यावर विवेचन करत असताना ज्ञानोबा म्हणतात जिथे काम उपजला तेथ क्रोधो आधीची आला, आणि क्रोधो असे ठेविला सम्मोह जाणे. सम्मोह झालिया व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती, अन चढवा ते ज्योती आहात जैसी. ऐका एक एक विचार करून पुढे चालू. संगा संजायते कामात, कामात क्रोध विजायते. संग झाला की काम उपजतो. जिथं काम उपजला तिथं क्रोध निर्माण झाला, आणि क्रोध निर्माण झाला तिथं, जिथं क्रोध निर्माण झाला तिथं समूह निर्माण होतो, आणि जिथं समूह निर्माण झाला तिथं बुद्धिनाश पावते. ऐका बर हे कसं शक्य आहे महाराज. कारण एक गोष्ट इथं अशक्य वाटणारी आहे. माझं बोलणं कळतंय तरी ना, कवरून चाललेली नाही ना. ऐका बर ऐका. काम जिथं उपजला तिथं क्रोध कसा शक्य आहे. जिथं काम निर्माण झाला तिथं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. पण ज्ञानोबारांचं म्हणणं असं आहे जिथे काम उपजला तिथं क्रोध आधीची आला. ही शक्य वाटणारी गोष्ट नाही. बरं माझं कळतंय ना बोलणं. जिथं काम आहे तिथं प्रेम असायला हवंय ना. पण ज्ञानोबारांचं म्हणणं तिथं आधी क्रोधच आलाय म्हणे बा, मग काम उपजलं. ऐका याचं उत्तर असं आहे जिथं काम आहे तिथं प्रेम आहे हे शक्य बरोबरच आहे. पण ज्ञानोबारांचं म्हणणंही चुकीचं नाही. याचं उत्तर असं आहे आपण अपेक्षा स्वरूपानं काम स्वरूपाला धरा, त्या शब्दाला धरा अपेक्षा स्वरूपानं. जर अपेक्षा स्वरूपानं जर आपण कामाकडे लक्ष दिलं तर जिथं अपेक्षा निर्माण झाल्या या अपेक्षा आपल्या पूर्ण जर नाही झाल्या हा विचार म्हणजे क्रोध निर्माण झालेला आहे. जिथे काम उपजला तिथे क्रोध आधीची आला या स्वरूपानं, आणि क्रोधू असे ठेविला सम्मोह जाणे. सम्मोह झाली या व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती, चढवा ते ज्योती आहात जैसे या स्वरूपाने. म्हणून बुद्धी तिथं नाश पावते. हे पतनाकडे जाणारा मार्ग आहे बुद्धीला. म्हणून आपण या बुद्धीला पतनाकडे जाण्या अगोदर जे जे जेवढे कार्य लागलेत ना याच्या मागे कोणते समूह काम क्रोध याला आवळावं. बुद्धी आपल्या आप त्या भगवत स्वरूपाला ठिकाणी लावते. आणि ही सगळी काही जेवढी पतनाकडे नेणारी मागची जी कारणं होती ना काम क्रोध समूह हे सगळं जर व्यवस्थित स्वरूपाला आणायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं भक्ती करावी किंवा साधून कोणत्या पद्धतीनं भक्ती केली ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञानोबा सांगतात. ट्रॅक्टरने किती बी उड्या हाणू द्या पण हिंदुस्तान ट्रॅक्टरची बराबरी होणे नाही. याची सगळी उदाहरणे सगळी म्हातारी माणसं आहेत बरं, सगळी वाजवणारी गाणं. पोर आमच्यासारखी किती बी उड्या हाणू द्या पण यांची बराबरी शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी विठ्ठल शयनी नविसंबती. साधूपासून भगवंताचं भजन कधीच दूर गेलं नाही. याचं उदाहरण पाहायचं असेल तर हे सगळे महाराजांचे शब्द. विठ्ठल आसनी विठ्ठल शयन विठ्ठल भोजनी विठ्ठल शयनी नविसंबती. या तीन क्रिया माणसाच्या जीवनातल्या दिवसभरातल्या परिपूर्णात्मानं सांगायच्या असतील तर या तीन आहेत. आसन स्वरूपानं अष्टांग योगानं काही करत असेल पण ज्या ठिकाणी बसलाय तिथून भजन लांब गेलं नाही. भजन लांब गेलं नाही. मनमोही आसन मनमोही कडासन मनमोही ध्यान धरे हमारा तीर्थ कौन करे हमारा तीर्थ कौन करे हमारा तीर्थ कौन करे.
साधू संतांसारखी तीर्थयात्रा करणारा जगात कोणी नाही। मनमोही आसन मनमोही कडासन मनमोही ध्यान धरे त्यांच्यासारखं हमारा तीर्थ कौन करे, हमारा तीर्थ कौन करे। त्यांच्या तारशी तीर्थयात्रा करणं अशक्य, कारण एकच आहे, फिरत नाहीत, जगात वावरत नाहीत, एके ठिकाणीच बसली, तीच त्यांची तीर्थयात्रा आहे, तीच त्यांची तीर्थयात्रा आहे। भगवंताचं नाव घेणं याच्या पुढील फिरणं त्यांच्यासाठी काहीच नाही। ज्ञानोबा याच्यावर म्हणत असताना बोलतात, साधूचं सगळं काही करणं ही देवपूजा केल्यासारखं आहे, नाही महापूजा केल्यासारखं। ऐका, कनकेशी काकणे असे जैसे अनन्यपणे तैसा भक्ती योगू येणे मजसी झाला। साधू देवाशी किती अनन्य आहे हे सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, मावशी, ओय झोपलेल्या मावशी, ऐका, मला सांगा, तुमच्या हातामध्ये पाटली आहे, पाटली आहे का नाही? ज्याची आहे त्याच्या ध्यानात घ्या, तुमच्या हातात सोन्याची पाटली आहे, त्या पाटलीतलं सोनं तुम्हाला घ्या आणि पाटली माझी मला परत द्या, मला द्या, सोनं तुम्हाला राहू द्या पण पाटली मला द्या। ही गोष्ट शक्य आहे मावशी? अय मावशी, सोनं मी मागणं गेला माय, तुम्हाला राहू द्या पण पाटली देणं शक्य आहे तुमच्याच्यानं? सोन्यापासून पाटली विच्छिन्न होऊ शकत नाही, दूर जाऊ शकत नाही। जर सोन्यापासून पाटलीला बाजू करायचं असेल तर सोनही बाजूला होतं, हे लक्षात ठेवावं। तसंच आहे, साधू देवाशी किती अनन्य हे सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, कनकेशी काकणे असे जैसे अनन्यपणे। देवापासून साधूला वेगळं काढायचं झालं तर होऊ शकत नाही, आणि साधूपासून देव वेगळा करायचं झालं तर शक्य नाही। विठ्ठल विठ्ठल एवढा अनन्य असणारा हा साधू, मग त्या साधून काही करणं ही देवपूजा। तो करीते तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा। ज्ञानोबा म्हणतात, ते काहीची न करणे कपिध्वजा, निफजे त्या महापूजा पूजितो माते। त्यानं काहीच न करणं ही सुद्धा महापूजा केल्यासारखं आहे। ऐका बरं, त्यानं काहीच न करणं ही महापूजा केल्यासारखं आहे साधूनं। कारण एकच आहे, त्याचं सगळं जगणं म्हणजे देव झालेलं आहे, म्हणून आहे, म्हणून आहे। ते देखे ते दर्शन, ते बोले ते स्तवन, ते देखे ते दर्शन, आदवया मज गमन तो चाली त्याची। त्यानं चालणं ही तीर्थयात्रा केल्यासारखंच आहे, ते बाथरूमला गेली तरी तीर्थयात्रा। आदवया मज गमन तो चाली त्याची, मग तो करी ते तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा। या पद्धतीनं साधूनं काही करणं देवपूजा केल्यासारखं आहे। मग जिथं आपणही देवाचं भोजन कर, आपण आपलं पोटाचं भागवत असताना ज्ञानोबा म्हणले, पहा, साधूचं वेगळं आहे आपल्यापेक्षा। विठ्ठल भोजनी, देवाचं भजन ते तिथं विसरले नाहीत, आपणही विसरत नाही, बरोबर आहे ना? आता ताट समोर मांडलेलं आहे, तांब्यात दिलेला आहे डाव्या हाताला, आचमन करण्यासाठी आपण पाणी हातावर घेतलंय। घास मोडण्या अगोदर प्रत्येक वारकरी भगवंताचं स्मरण करून, भगवंताचं स्मरण करून घास मोडून तोंडात घालतो। काय फरक आहे साधूच्या भोजनात आणि आमच्या भोजनात? बरोबर आहे ना? आपणही भजन करून, भगवंताचं नामस्मरण करून भोजन जेवतो, सगळं खातो, अन्न खातो। मग काय एवढं त्यांचं अट्टहासानं सांगायची गरज होती साधूचं जगणं? तर फरक आहे आपल्या जेवणात आणि त्यांच्या जेवणात। आपण श्लोक म्हणून नंतर आपलं भजन आहे, बरं, आपलं भजन आधी आहे मग भोजन आहे, बरोबर आहे ना? हातात पाणी घेऊन प्रत्येक वारकरी म्हणतो, ज्याला काही येत नाही, काहीच येत नाही, ते कृष्णार्पण मस्तू तरी म्हणत असेल नाही, बाकीचे येत असेल, सदा सर्वदा योग हेही नाही, बाकी मग काय केशवा माधव हे बाजूला गेलं, जिथं हेही येत नसेल त्याने एवढं तरी म्हणत असेल पुंडली, बरोबर आहे ना? एवढं म्हणून का होणार वारकरी अन्न ग्रहण करतो। भजनापासून जेवण आपलं दूर नाही, आपण भजन करून अन्न ग्रहण करतो। मग काय एवढं साधूचं जेवण अट्टहासानं सांगायची, भोजन अट्टहासानं सांगायची गरज होती? तर ऐका, आपण भगवंताचं भजन करून भोजनाला सुरुवात करतो, पण साधूचं भजन देवाच्या भजनातही चालू आहे, भोजनातही चालू आहे। कारण एक आहे, आपण भजनानंतर अन्न ग्रहण करतो, पण साधूनं अन्न ग्रहण केलं नाही, त्यांनी देव गिळलाय, देव खाल्लाय, आपण भोजन खातोय, अन्न खातो। तुकोबाराय म्हटले, पहा, तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला, हा विठ्ठल
हा विठ्ठल आम्हासी आहार स्वरूपाने त्यांनी जर अन्न ग्रहण केलंय अशातला भाग नाही, ते देवाला गिळले, देवाला त्यांनी खाल्लंय. म्हणून साधू संतांचं भोजन अट्टहासानं निळोबाऱ्या सांगतात. विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी विठ्ठल शयनी न विसंबती. याच्यातून माणसानं फक्त एक लक्षात घ्यावं, साधून इथपर्यंतच्या अवस्थेपर्यंत देवाचं भजन केलं, ते झोपले तरी देवाला विसरले नाही. आम्ही जागेपणी तर देवाला स्मरलं पाहिजे, एवढंच याच्यातून घ्या बस. जाऊ द्या, मागचा गेलेला काळ गेला. माग माणसं पाऊस पडावी असे टपाटप 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 मेली, काही काळ मेली की नाही, आपल्या जवळची गेलीत. अहो आता होती हो, त्यांचं तोंड सुद्धा काही काही आपल्या लेकरांना पाहायला भेटलं, की परिस्थिती आपण डोळ्यानं पाहिलेली आहे. बरोबर आहे ना. कित्येक माणसं आपल्याला चालता चालता बोलता बोलता सोडून गेली, पण एवढ्या कठीण काळातून आपण वाचला. ऐका बरं, एवढ्या कठीण काळातून वाचला म्हणून तुमच्या आमच्या कानावर आज टाळ मृदुंगाचा आवाज पडतोय. आपण भाग्यवान आहे. ऐका बरं, बरवे झाली अजिवरी वाचू नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचूनी आलो येथवरी. पण याच्या पुढचं सगळं घडावं तर जगलेला उपयोग आहे. उरले ते हरी तुम्हा समर्पण नाही झालं जगलो, काय उपयोग आहे. जर उरले ते हरी तुम्हा समर्पण हे जर घडत असेल तर जगलेला उपयोग आहे. विठ्ठल साधूने इथपर्यंत देवाचं भजन केलं, झोपले तरी देवाला विसरले नाही. एवढा साधूनं भजन केला, त्या भजनाचा परिणाम त्या साधूवर काय झाला, तो परिणाम त्यांचे सर्व काम पूर्ण त्याचे सर्व काम पूर्ण मनोरथ करेल हा नाथ पंढरीचा. एवढं भजन केल्यावर काय परिणाम आहे त्या साधू जीवनातला तर ऐका. त्याचे सर्व काम पूर्ण मनोरथ करील हा नाथ पंढरीचा. आपणही देवाची भक्ती करतोय, आपणही आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना देवाशी शरणागती आपली चालू आहे, पण आपली कामं देव करतोय हे बाजूला राहू लागलं. भजन आपलं चालू आहे पण आपली कामं देव करतोय असं शक्य आहे का ही गोष्ट. साधा स्वप्नात तिला एवढं भजन करू आणि आपली कामं व्हायचं बाजूला. कारण एक आहे, आपलं भजन बी त्या लेवलचं नाही म्हणून ते घडत नाही. विशेषतः देवाच्या भजनातून त्याची फलश्रुती जी आहे ती प्राप्त होणारच आहे, पण झालेली दिसत नाही, होत नाही. कारण एक आहे, आपलं त्या अवस्थेनं सगळं जगणं राहिलं नाही, आपली भक्ती त्या अवस्थेची राहिली नाही.
ऐका, उलट बाया म्हणतात पाय बायाचं बोल नाही का कधी तर बाया असं नाही का, काय करावं माय बाया. कुठला सुद्धा देव सुटायनी आमच्या हातानं, कुठली सटवाई सुटायनी, कुठला मसोबा सुटाय, कुठला वार चुकायनी, कुठला उपवास चुकायनी माय. पण काय करावं देवानं आमचंच का असं केलं असं बाया म्हणतात. बघितलं का नाही का संन्याशी का काय सगळे माना तर हलवा नाका बोलणं म्हणतात की नाही बाया. काय म्हणून आम्ही देवाचं केलं त्यानं आमचं वाटोळं केलंय असा सगळा समाज म्हणणारा आपण पाहतोय. पण एक ध्यानात घ्या माय, आपली भक्ती करत असताना दोन गोष्टी चुकल्यात. एक त्या लेवलची भक्ती नाहीये आणि दुसरे आपले देव चुकलेलेत. हे अरे जे आपल्या पोटाशी रडते काय करणार आहे तुमच्यासाठी, ते स्वतःचं पोट भागवायचं त्यांना पडलेलं आहे आणि ते काय आपली शरणांगती केल्यानंतर काय म्हणून देणार आहे. विशेषतः आपला देव चुकला एक आणि दुसरी आपली भक्ती करायची अवस्था चुकायली, तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. म्हणून त्या भक्तीतून त्या भजनातून आपल्याला काही मिळत नाही. पण जर त्या अवस्थेनं झालं तर महाराज म्हटले त्याचे सर्व काम पूर्ण मनोरथ करील हा नाथ पंढरीचा. विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी विठ्ठल शयनी न विसंमती. विठो रंगले ते जगी धन्य झाले, जे रंगले ते धन्य झाले. पण विठ्ठल भक्तीमध्ये महाराजांनी त्याला धन्यता दिलेली आहे. ऐका, हित हेत जे महाराजांचं म्हणणं आहे, निळा म्हणे ज्यांचा हेत पांडुरंग, हे त्या शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर माझ्या बुद्धीला झेपतं एवढं सांगतो. मी काही कुठं लय अभ्यास केलेला नाही, अनुष्ठान नाही, काही नाही. माझ्या बुद्धीला जेवढं झेपतं सांगतो. हीच स्वरूपाने इच्छा घ्या, ज्याची इच्छा केवळ आणि केवळ देवच आहे. रंगले ते जगी धन्य झाले. विशेषतः एखाद्याला एखाद्या पदार्थाची, एखाद्या वस्तूची, एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल, आवड असेल तर ती मिळवण्यासाठी माणूस भरपूर धावपळ करतो. ऐका बरं, ते पदार्थ ते सगळं मिळवण्यासाठी इच्छा असते. आवडणारी वस्तू पदार्थ असेल तर ऐका, असं पंगत बसलेले, समजा पंगत बसलेले, एखाद्याचा आवडता पदार्थ जामून, उदाहरणार्थ जामून, आणि ते जामून जेवढ्यांदा पंक्तीला वाढत आले ते माणूस तेवढ्यांदा त्यानं घेतलंय. समजा ज्याला आवडतंय त्यानं तेवढ्यांदा घेतलंय. पण जेवढ्यांदा येतोय तेवढ्यांदा हे माणूस घेऊ लागलेच म्हणून वाढणाऱ्याने तिकडच नेलं टोपलं. ऐका बरं मावशी, अय देऊ द्या का जामून तुम्हाला, इकडे लक्ष द्या माय, झोप नका. हे बघा जामनाचं टोपलं तिकडच गेलं, ते काय वाढाय यायचं नाही. आणि ह्याची इच्छा तर अपूर्ण राहिली, अजून ते पूर्ण झालेले नाही, पोट काय त्याचं त्या जामुनानं भरलेलं नाही. उदाहरणार्थ सांगतोय. मग त्या माणसाची एक मागण्याची एक पद्धत असते. कसं, अय जामुनवाली इकडे या, इकडे सगळ्याला ऐकूया वास. अय जामुनवाले मामा इकडे या, इकडे इकडे इकडे. हो का, ह्यांना द्या, त्याला वाढले का, हा मला द्या. बरोबर आहे का. एखादी पदार्थ वस्तू व्यक्ती आवडत असेल त्याला जवळ करण्यासाठी माणसं लाजत नाहीत, भीत नाहीत. काय झालं, एक दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. जुन्या काळची गोष्ट आहे, जुन्या काळची. एक गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना लहानपणी एवढं काही वळण द्यायचे सुंदर पद्धतीनं, शालेय शिक्षणाबरोबर, ऐका बरं, शालेय शिक्षणाबरोबर मुलांना जगात वावरावं कसं, बोलावं कसं हेही शिकवायचे. जुन्या काळची पद्धत होती. जिल्हा परिषदेचे गुरुजी सगळे विद्यार्थी गोळा करायचे, सगळ्याची डब्बे एकत्रित करायचे, सगळ्यांना वाटून त्याच्यात बसून गुरुजी खायचे. हा गुरुजीचा रोजचा नित्यनेम असायचा. एके दिवशी गुरुजीने सांगितलं, मुलांनो उद्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या मुलांनी आपापल्या घरून गोडधोड पदार्थ बनवून आणा. ऐका बरं, मला विषय सोडून बाजूला जायचं नाही, फक्त कशासाठी बोलतो एवढं ध्यान द्या. सगळ्यांना पदार्थ वाटून दिले. म्हणजे गुरुजीला विद्यार्थ्यांनी म्हणले, गुरुजी तुम्ही गोड आणा म्हणचाल, सगळ्यात सोपं आणतील आम्ही. सगळ्यात सोपं काय गोड बनवायचं, शिरा शेवयाचा भात असला आणतील आमची लेकरं. सगळ्याचं सारखं होईल, गुरुजी पदार्थ वाटा, प्रत्येकाला वाटून द्या असं सांगितल्यावर सगळ्याला वेगवेगळे पदार्थ दिले. गुरुजीने सांगितलं, तू गुलाबजामुन आण, तू बासुंदी आण, तू बालुशाही आण, तू जिलेबी आण, असे पदार्थ वाटून लावले. एकाच्या घरची गुरुजीनं बासुंदी खालती आणि गुरुजीला ती आवडली होती लई, आणि त्याची माय उजनीची होती, त्याच्यामुळं मायला चांगली बनवा यायची ती. आणि गुरुजीने ते पोरग निवडलं त्या घरचं, तू बासुंदी आण म्हणून सांगितलं. आणि मग ते गुरुजीने ते पोरग निवडलं, सांगितलं. प्रत्येक मुलगा आपापल्या घरी गेला आणि आपापल्या आई वडिलांना ते सांगितलं, म्हणे गुरुजीने आम्हाला उद्या हे पदार्थ सांगितले. आपली त्या विद्यार्थ्यांची सगळे आई वडील सुद्धा आनंदानं पदार्थ द्यायचे. कारण आहे
बाबा गुरुजी शालेय शिक्षणाबरोबर जगात किती मिळून मिसळून राहावं हे शिकवतायत ना. रात्री ज्याच्या घरी बासुंदी सांगितली होती त्याच्या मायने रात्रीच दूध घोटाय सुरुवात केली. घोटून बनवतात ना ती बासुंदी. मावशी ए मावशी, दूध घोटून बनवतात ना माय, गुळवणी नाही बासुंदी बासुंदी घोटूनच ना. हा ती घोटाय चालू केली. रातभर मायनं बासुंदी बनवली. सकाळी ज्यावेळेस ते लेकरू उठलं तर आई शेताकडे निघून गेलेली होती आणि बनवलेल्या बासुंदीचा डबा खिडकीत ठेवलेला होता. खिडकीत बहुतेक आईला त्या डब्याचं टोपण सापडलेलं नव्हतं. आई गडबडीनं ते तसाच डब्बा ठेवून गेलेली होती. पोरानं ते डब्बा पाहिला, वेळेकडे पाहिला, आपल्याला उशीर झालाय म्हणून पोरानं गडबडीनं आंघोळ केली आणि कपडे घालून ज्यावेळेस केस विसरण्यासाठी ज्यावेळेस आरशासमोर थांबला, आरशासमोर थांबल्यानंतर समोरच्या आरशात पाठीमागच्या खिडकीतला तो बासुंदीचा डब्बा त्याला दिसत होता. आणि पोरगा आनंदानं केस विचारत विचार करत होतं, माबा माझ्या माईनं बनवलेली बासुंदी माझे गुरुजी खातील, माझे मित्रमंडळी खातील, किती छान बनवल्या म्हणतील, या विचारानं आनंदानं ती केस विचारत होता. पण तेवढ्यात काय झालं, त्या खिडकीच्या वरच्या अंगाला उंदीर खेळत होता माय. आणि उंदीर नेमका त्या डब्यात पडला. हे पोरग सगळं आरशातून पाहत होतं. आरशातून ते उंदीर पडलेलं ते पोरग पाहत होतं, तो डब्बा पाहत होता, ते खिडकी पाहत होतं. मग ते उंदीर पडलेलं एका मांजरानं बघितलं आणि मांजर त्याच्याकडे धावत गेलं सापडलं म्हणून. ती गेलं आणि त्यानं त्या डब्यात तोंड घातलं. कोण? मांजरानं त्या डब्यात तोंड घातलं. ती मिळावं भेटावं म्हणून दोघाच्या त्या तडाजोडीमध्ये नेमका डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला. कशाचा? स्टीलचा होता, त्याच्यात बासुंदी होती आणि ते बाहेर सांडला. ते सगळं पोरगा आरशातून पाहत होतं. पोराची नाराजगी झाली, बाबा काय आवडीनं मी बनवून घेऊन जात होतो, माझे मित्रमंडळी किती आनंदानं खाल्ली असती, गुरुजी किती आनंदानं खाल्ली असती, पण काय सगळ्या अपेक्षा जेवढ्या होत्या तेवढ्या शून्य झाल्या. पोरग म्हणलं चला म्हणे आता झालंय ते झालं, वेळ झालाय शाळेला, दुसऱ्याचं तर खाऊ येऊ म्हणून पोरानं दप्तर पाटीला अडकवलं. पण पोराच्या ध्यानात आलं बाहेर पडलेला डब्बा घरात आणून ठेवावा म्हणून पोरग खिडकीच्या बाहेर गेलं, दारातून बाहेर गेलं. बाहेर जातोय तर उंदीर पळून गेलतं, त्याच्या मागं मांजर पळून गेलतं आणि नेमकं ती बासुंदीची डब्यातली जी बासुंदी होती एका खापरात सांडली होती. पोरानं ते खापर उचललं आणि तसंच शाळेकडे निघालं. गेट पर्यंत आलं. गेट पर्यंत आल्यानंतर गुरुजी फक्त बासुंदीची वाट बघत बसले, कारण गुरुजीचा जीव की प्राण म्हणजे बासुंदी. आणि नेमकं तीच आली नव्हती आणि गुरुजी वाट बघत बसलेली होती. सगळी पोरं जेवायलेली होती. गुरुजी मात्र फक्त त्या बासुंदीकडे ध्यान, कधी येते की काय नाही, की किती वेळ झालाय, शाळा कवा भरली आहे. पण तेवढ्यात असंच झालं, गेटला ते पोरग गुरुजीनं पाहिलं. गुरुजी पळत 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 गेटकडे गेले, पोराच्या हातातलं खापर घेतलं आणि तोंडाला खापर लावून बासुंदी प्यायला सुरुवात केली. मावशी बासुंदी अगदी 2 घोटाची उरली, 2 घोटाची बासुंदी उरली. आणि मग गुरुजीच्या ध्यानात आलं, बाबा एवढी सुंदर बासुंदी आहे, ही बासुंदी पितळच्या भांड्यात, जर्मनच्या भांड्यात, स्टीलच्या भांड्यात, अशा धातूमध्ये असली पाहिजे, ही खापराच्या भांड्यात कशी काय? प्यायच्या अगोदर विचार करायला हवा होता, नंतर झाला. गुरुजीने 2 घोटाची बासुंदी उरलेलं खापर बाजूला केलं आणि गुरुजीने त्या पोराला विचारलं, बाळू अरे एवढी सुंदर बासुंदी चांगल्या भांड्यात आणायची, या खापरात कशी काय? गुरुजीला बाळूनं सांगितलं, गुरुजी आईनं चांगल्याच भांड्यात दिलती हो, पण आईला बहुतेक याचं टोपण सापडलं नव्हतं म्हणून आईनं आशाला असं ठेवून शेताकडे गेली आणि उंदीर याच्यात पडलं. गुरुजी म्हणले थांब, आपण दोघं आता टाकीकडे जाऊ, मी गुळण्या करतो, कोणाला काही म्हणू नको. गुरुजीच्या पुन्हा ध्यानात आलं, उंदीर याच्यात पडला आणि खापराच्या भांड्यात काय अर्थार्थी संबंध आहे? ऐका म्हणे गुरुजी, त्याचा संबंध असा आहे, उंदीर याच्यात पडल्यामुळे मांजर धावत गेलेला पकडायसाठी आणि दोघाच्या पकडापकडीमध्ये डब्बा खिडकीच्या बाहेर सांडला. बाहेर सांडला, अरे सांडला म्हणजे खाली पडायला पाहिजे होतं, खापरात कशी काय? तिथं खापर होतं गुरुजी आणि ते खापरामध्ये बासुंदी सांडली. त्यावेळेस गुरुजी म्हणले, तुझा बाप नोकरदार बाहेर गावात आहे कामाला, 1.5-2 लाख पेमेंट आहे तुझ्या बापाला, आणि मग असं असताना तुझं घर तर RCCचं बांधकाम आहे, जिथल्या तिथं व्यवस्था आहे, नळ फिरवल तिथं पाणी आहे, एवढं काही व्यवस्थित आहे, पाहिल तिकडं स्टाईल फरशी आहे तुझ्या घरात. ऐका बरं, एवढी सुंदर व्यवस्था तुझ्या घराची असताना तुझ्या घरात खापर कुठून आलं? असं कोण म्हटलं? हा गुरुजी म्हणले त्या लेकराला. ते गुरुजीला पोरग म्हणलं, गुरुजी त्याचं काय आहे म्हणे, माझ्या घरी माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे म्हणे, बहीण. पुढचं सांगू का राहू देऊ?
राहू दे होय माय. हा ऐका पुढचं ऐका. माझ्यापेक्षा माझ्या घरी लहान बहीण आहे आणि ती लहान असल्यामुळं कुठं घाण करावं कळत नाही. आणि जर तिनं केलं तर माझी माय याच्यात भरते आणि उकंड्याला नेऊन टाकते. आता ऐका, मला याच्यासाठी सांगायचंय, त्या गुरुजीकडे तुम्ही जावा आणि गुरुजी 2च घोटाची बासुंदी उरली आहे की हो, 2 लाख रुपये देतो, पिऊन दाखवा. पिल का माय? पेतनी. कारण आहे, आवडणारा जरी पदार्थ असला त्याच्यातले दोष दिसले की माणूस तिकडे जात नाही पुन्हा. आवडी आणि लाजवी, व्यसनो आणि शिनवी, पिसे तरी भुलवी तरी तेची ती. ज्ञानोबा म्हणतात, आवड आहे तिथं लाज नाही, व्यसन आहे तिथं शीन नाही. आवड आहे त्या माणसाला ती वस्तू पदार्थ जवळ करण्यासाठी लाज धरत नाही, आणि व्यसन आहे तिथं शीन नाही. एखाद्या तंबाखू खाणाऱ्या माणसाला असं कधीच वाटत नाही बाबा चालू केल्यापासून पोत्यावर झाली, असं नाही वाटत. दारू पिणाऱ्याला असं कधीच वाटत नाही बाबा बॅलर भर तर पेलो असेल, असं वाटत नाही. शीन येत नाही त्या व्यसनाचा. पण जरी हे व्यसन असली, याच्यातून जर काही परिणामी आपल्याला दोष दिसले तर माणूस तिकडे जात नाही पुन्हा. आणि जर गेला तर त्याला मूर्खाशिवाय शब्द नाहीत. तंबाखूवर छापून येते की नाही, कर्करोग होतोय, कॅन्सर होतोय, पण तरी खात्यातच की नाही. तसंच आहे, एखादा पदार्थातला अन्न जेवण करायचं 8 दिवसानं जरी उपाशी असले, ताटातला घास मोडून तोंडात घेता एवढा सांगितलं, याच्यात विष आहे. 8 दिवसानं जरी उपाशी असली तर ताटावून उठाल तुम्ही. का? त्या पदार्थात दोष आहेत. पण साधू संतांना जो पदार्थ आवडलाय ना, मी मगा सांगून गेलो, विठ्ठल स्वरूपानं अन्न ग्रहण साधू संतांनी केले. ते जे ग्रहण करतात ते अन्न कधीच न विटणार आहे, कधी त्याला वीट नाही आणि कधीच त्याला काही उतरहीपणा नाही. ते श्रेष्ठ तत्वावर आरूढ असणारं भगवंताचं नाव आहे. आणि मग त्याची इच्छा जो करतोय ना, निळोबा आहे, त्याच्या जीवनाला धन्यता देतात. त्याच्या परिपूर्ण जीवनाला कसा रंग आलाय, निळोबा आहे अभंगाच्या शेवटच्या निळामणे जाता पांडुरंगे, निळामणे जाता पांडुरंगे, विठ्ठला जयनी
पांडुरंग रंगले ते जगी धन्य झाले. विठ्ठल आसनी विठ्ठल भोजनी विठ्ठल शयनी न विसंबती. झालेली सेवा तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना माझ्या मुखातून जर बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द अपशब्द बाहेर पडला असेल तर आपलंच लेकरू म्हणून आपण पदरात घ्यावं एवढी अपेक्षा करतो. कारण माझं बोलणं सगळं अभ्यास व्यक्ती नाही असेल अशातला भाग नसून माझ्या बुद्धीला जेवढं इथं उभा टाकून झेपलंय रुचलंय पटलंय तेवढं बोलण्याचा प्रयत्न मी केलाय. म्हणून आपलंच लेकरू म्हणून आपण माय हृदयानं आपण ते पदरात घ्यावं एवढी अपेक्षा करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर पुंडलिक वरदानेश्वर ज्ञानदेव